नमस्कार. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका आणि भाषणं खरंच का? आज आपण प्रशासनाच्या एका अशा आराखड्याबद्दल बोलणार आहोत जो लोकांच्या खऱ्या गरजा आणि अचूक माहितीवर आधारलेला आहे. चला तर मग हा नवीन दृष्टिकोन नेमका काय आहे ते समजून घेऊया. पण सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नानं करूया. असं का होतं की मतदार आणि त्यांचे नेते यांच्यातलं विश्वासाचं नातं दिवसेंदिवस कमकुवत होत चाललंय? हीच ती मूळ समस्या आहे ज्यावर हा नवीन दृष्टिकोन एक उपाय शोधू पाहतो. आता बघा, हे म्हणजे दोन आरशांसारखं आहे. एका बाजूला आहे निवडणुकीच्या प्रचाराचा तो सगळा झगमगाट, मोठमोठ्या घोषणा आणि स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकांच्या रोजच्या जगण्यातलं वास्तव, म्हणजे पाणी, वीज, नोकरी आणि सन्मान. हा आराखडा हीच दरी कमी करण्याचा एक प्रयत्न आहे. तर मग ही दरी सांधायची कशी? मुद्दा फक्त निवडणूक जिंकण्याचा नाहीये, तर वर्षभर सातत्यानं आपल्या मतदारसंघाची सेवा कशी करायची हा आहे. कारण खरं नेतृत्व हे मतमोजणीनंतरच सुरू होतं. सत्ता मिळवणं हे एक साधन आहे, साध्य नाही. खरा उद्देश आहे मिळालेल्या अधिकाराचा वापर लोकांच्या भल्यासाठी अत्यंत जबाबदारीने करणं. आणि या जबाबदारीचा पाया काय आहे? तो आहे जमिनीवरचं वास्तव समजून घेणं. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही तिथल्या लोकांच्या परिस्थितीच्या अचूक आणि सहानुभूतीपूर्ण आकलनानेच होते. यालाच आम्ही मातीची नाडी ओळखणं असं म्हणतो. ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ आहे की मतदारसंघातील लोकांच्या समस्या आणि त्यांच्या आकांक्षा या मुळापासून अगदी जमिनी स्तरावर जाऊन समजून घेणं. आणि जेव्हा आपण खरंच लोकांचं ऐकतो तेव्हा आपल्यासमोर फक्त आकडेवारी येत नाहीत, तर त्यांच्या भावना समोर येतात. पाणी टंचाईमुळे होणारा त्रास, मुलांच्या शिक्षणासाठीची रोजची धडपड किंवा सरकारी कार्यालयातले हेलपाटे, ह्या त्या खऱ्या समस्या आहेत ज्यांचं निराकरण व्हायला हवं. ठीक आहे, समस्या तर समजल्या, पण आता पुढे काय, उपाय काय? इथेच येतो विश्वासाचा आराखडा, जो काही अगदी मूलभूत पण पक्क्या तत्वांवर आधारलेला आहे. ह्या आराखड्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम पुराव्यावर आधारित सचोटी. म्हणजे आम्ही रस्ते बनवू असं मोघम आश्वासन नाही, तर पुढच्या 6 महिन्यात ह्या विशिष्ट 5 किलोमीटरच्या रस्त्याचं काम पूर्ण होईल असं स्पष्ट आणि मोजता येणारं वचन. पोकळ आश्वासनांना इथे जागा नाही. दुसरं तत्व आहे व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणं. म्हणजे एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्याऐवजी जी प्रशासकीय यंत्रणा चुकते ती कशी सुधारता येईल यावर काम करणं जास्त महत्वाचं आहे. व्यक्तींवर नाही, सदोष प्रणालींवर हल्ला करा. आणि हाच विचार आपल्याला आपल्या भारतीय मूल्यांकडे घेऊन जातो. जेव्हा आपलं सार्वजनिक भाषण माहितीवर आधारित आणि जबाबदार असतं तेव्हा आपण प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचं रक्षण करतो. हे आपल्या संविधानाच्या मूलभूत मूल्यांशी थेट जोडलेलं आहे. बरं, ही तत्त्व ऐकायला तर चांगली वाटतात, पण यांना प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी हे प्रशासन मॉडेल 5 ठोस स्तंभांवर उभं आहे. चला ते समजून घेऊया. हे 5 स्तंभ म्हणजे या आराखड्याचा कणा आहेत आणि ते एकमेकांवर अवलंबून आहेत. सुरुवात होते शाश्वत उपजीविका आणि रोजगारापासून, कारण स्थिर उत्पन्नाशिवाय काहीच शक्य नाही. त्यावर उभी राहते दर्जेदार पायाभूत सुविधा. त्यानंतर येतात सन्मानाने राबवलेल्या कल्याणकारी योजना. आणि जेव्हा लोकांच्या तक्रारी वेळेवर आणि सन्मानाने सोडवल्या जातात तेव्हाच 5वा आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ उभा राहतो, तो म्हणजे जनतेचा मिळवलेला विश्वास. उदाहरणार्थ, तक्रार निवारणासाठी एक निश्चित वेळ ठरवून देणं. हा 48 तासांचा आकडा फक्त एक संख्या नाहीये, तर ही नागरिकांना दिलेली एक हमी आहे, एक जबाबदारी आहे. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विश्वास शब्दांनी नाही, तो कामाने मिळवला जातो. आवश्यक सेवांची सातत्यपूर्ण आणि मोजता येण्याजोगी पूर्तता हाच विश्वासाचा एकमेव पाया आहे. अर्थात हे माहिती आधारित प्रशासन राबवताना गोपनीयता आणि संमतीचा आदर करणं बंधनकारक आहे. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाची माहिती ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे आणि तिचा वापर फक्त स्पष्ट संमतीने आणि अत्यंत काळजीपूर्वकच केला पाहिजे. आता आपण या विश्लेषणाचा समारोपाकडे वळूया. या सगळ्याच्या मागे प्रशासनाच्या पलीकडे जाऊन खरा आणि अंतिम उद्देश काय असायला हवा? या आराखड्याचं संपूर्ण सार या एका वाक्यात आहे. ध्येय फक्त एखादं पद मिळवणं नाहीये, तर लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि मोजता येण्याजोगा बदल घडवून आणणं आहे. पदापेक्षा सेवेला महत्त्व देणारा हा दृष्टिकोन आहे.
शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जरा विचार करा, जर शासन आणि जनता यांच्यात असाच सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि पारदर्शक संवाद असता तर आपल्या समाजाचं चित्र किती वेगळं आणि किती आश्वासक असतं, नाही का? जर हा विचार तुम्हाला तुमचासा वाटत असेल आणि तुम्हालाही लोकाभिमुख नेता बनून तुमच्या मतदारसंघात बदल घडवायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर फोन करा. उद्देश एकच, राजकारणापलीकडील उद्देश.